नमस्कार मैत्रिणींनो, समिधा फॅशन डिझाइन या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण नायटी म्हणजेच गाऊन याची कटिंग पाहणार आहोत. कटिंग सविस्तर आता पाहणार आहोत आपण. त्यासाठी पहिल्यांदा मी पेपर कटिंग करून घेणार आहे. आता आपण छाती 38 या छातीचा आपण गाऊन पाहणार आहोत. त्यासाठी शोल्डर हा 8.5 तर मुंडा खोली हा शोल्डर हा 8.25 तर मुंडा खोली ही 8.25 आपण घ्यायचे. त्याच्यानंतर त्या लाईनवर सरळ ड्रॉ करून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच लूज अधिक 1.5 इंच माया असं घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायचे. पुढील व मागील मुंड्याचा शेप देऊन आपण शेप द्यायचा आहे. त्यासाठी दोन्ही भागाचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. म्हणजेच हा भाग छातीचा चौथा अधिक 1.5 इंच जिथे आपण लूज घेतला आहे तिथे तो पॉईंट जाणार आणि त्याच्या पुढे आपण ती 1.5 इंच शिलाई माया घेतले. आता आपण हा मागील व पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतला आहे. अशा प्रकारे ही क्रॉस लाईन देऊन आपण गाऊनची लाईन ए लाईनमध्ये गाऊन कट होणार आहे. त्यासाठी आपण ही क्रॉस लाईन जॉईन केले. आता आपण हा गाऊनला गळा रुंदी ही 2.5 इंच घेणार आहोत व पुढील गळा हा कस्टमरच्या आवडीनुसार 6.5 इंचाचा आहे. आपण हा बॉक्स आखून घेतला 2.5 इंचाचा आणि त्याच्यावरती हा पंचकोनी असा गळा ड्रॉ केला. आपण हा गोलही गळा ड्रॉ करू शकतो. आता आपण छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच हा योक लेंथ घ्यायचा आहे. कारण इथे आपल्या ह्या चुन्या बसणार आहेत मध्यभागी आणि जिथे आपण छातीचा चौथा भाग परफेक्ट आपला म्हणजे छातीचा चौथा भाग आहे तिथे पॉईंट देऊन हा योक लेंथचा करू द्यायचा आहे आपल्याला. जेणेकरून हा आपला तो कट होणार आहे आणि तिथे आपल्या चुन्या बसणार आहेत. आता आपण मध्ये कोणतीही प्रकारचे म्हणजे लेसही लावू शकतो किंवा पायपिंगचा हे पॅटर्न आपण हा शिवू शकतो. लेस ही बाजारात उपलब्ध असतेच वेगवेगळ्या प्रकारची. परंतु आज आपण पहिल्यांदा पायपिंगचा लेसचा पॅच आपण पहिल्यांदा गाऊनला शिवणार आहोत. ह्या दोन्ही भागाचा मध्य काढून अशा प्रकारे आता आपण पंचकोनीच पहिल्यांदा गळा ट्राय करायचा आहे पॅचवर्कचा आणि जिथे मी हा असा ड्रॉ करून घेते तिथे आपला कट बसणार आहे आणि मधोमध इथे पायपिनच बसणार आहे आणि मध्ये कोणाला कस्टमरला जर बटन हवे असतील तर आपण बटन लावून द्यायचे किंवा शोला नुसता आपण करून द्यायचं असेल तर शोही करू शकतो. त्यासाठी आपण हे पॉईंट ड्रॉ करून घेतले. आता आपण ही ए लाईनमध्ये कट करून घेतलं आहे. आपण शॉर्ट पेपर घेतला आहे, मोठा पेपर आपण घेतला नाही, शॉर्ट पेपर घेतला आहे. गाऊनवरती ठेवून आपण तो ए लाईनमध्ये जेवढी उंची आहे तेवढी घेऊन आपण कट करू शकतो. आता आपण हे इथे जे ते चुन्या बसणार आहे तो भाग आपण पहिल्यांदा योक लेंथचा कट करून घेतला. हे अशा प्रकारे. आता आपण हा मधलाही भाग मधोमध कापतोय कारण इथे आपण पायपिंग जॉईन करणार आहे. पॅच खूप सुंदर दिसणार आहे हा शिवून. पहा आपली ही पेपर कटिंग झालेलीच आहे. हे पहा हे दोन्ही भाग एकमेकांना जोडायचे आहेत. इथे चुन्या बसणार आहेत, इथे अशा चुन्या बसणार आहेत. त्यासाठी आपल्याला हे कट करायला लागतो भाग. मी आता तुम्हाला ही कटिंग ही दाखवतेच मेन गाऊनच्या कपड्यावरती. हे पहा हा आपला 3 मीटर असा बाजारात उपलब्ध असतो. 3 मीटर असा हा कापड आपल्याला लागणार आहे गाऊनसाठी. आता आपण हा उलटा फोल्ड करून घ्यायचा आहे. पूर्ण उंची कस्टमरला आवडेल अशीच असते. म्हणजे कस्टमरची उंची ही 52, 53, 54 म्हणजे जशी उंची असेल तसे आपण तो पॉईंट टाकून घ्यायचा आहे. आपला पन्ना हा 60चा असतो. त्याच्यामुळे आपण पूर्ण उंची त्या कस्टमरची 54 आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण खाली फोल्ड करायला 1 इंच व वरती शोल्डर शिवायला अर्धा इंच असे हे दोन्ही पॉईंट आपण मिळवून 1.5 इंच एक्स्ट्रा होतात. त्यासाठी पूर्ण उंची गाऊनची आपली 54 आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेऊन अशी मार्किंग करून घेऊया. हे पहा अशा प्रकारे. आता आपण हा एक भाग आपण पहिल्यांदा बॅकचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण
कटिंग केलेलीच आहे पुढच्या भागाची, परंतु आपण बॅकचा पॅटर्न मेजर टेपच्या साहाय्याने डायरेक्ट कपड्यावरतीच ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे पहा, पूर्ण उंची अधिक 2 इंच आपण 1.5 इंच आपण घेतला आहे एक्स्ट्रा. आता आपण शोल्डर, आपण जसं पेपरवर मार्किंग केलेलं आहे, शोल्डर 8.25 तर मुंडा 8.25 अडतीस छातीसाठी, व छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच आपण घेतला आहे आणि पुढे 1.5 इंच परत एक्स्ट्रा माया घेतले. हा आपला बॅक पार्ट आपण शेप देऊन घ्यायचा असा मध्यात टाकून. हा पहा, आपला जो पुढील आपण भाग कट केला होता म्हणजे पुढच्या भागासाठी पॅचवर्कसाठी, तो आपण याच्यावरती लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला शोल्डर मुंडा परफेक्ट आहे की नाही आपण ड्रॉ केलेला तो आपण पुन्हा एकदा चेक करून घेतो आहे. हे पहा, व्यवस्थित आहे शोल्डर मुंडा आपला परफेक्ट. आता आपण बॅकची कटिंग करून घेऊया. हे पहा, हा जरा आतून असा शेप द्यायचा, नाहीतर ढगळा ढगळा असा गाऊन तयार होतो. त्यासाठी हा आपण स्टिच केलेला गाऊन समजणार नाही, यासाठी आपण हा शेप व्यवस्थित करून घ्यायचा. आणि रेडीमेड गाऊनपेक्षा म्हणजे स्टिच केलेला गाऊन एवढा छान बसतो. म्हणजेच प्रत्येक जर 38 छातीचं असेल, 32 छातीचं असेल, त्याच्या मापानुसार आपण कट करू शकतो. आणि बाजारामध्ये जे गाऊन नाईटी उपलब्ध आहेत ते कसे म्हणजे कोणतंही माप असतं आणि कस्टमरला कोणताही एखादा त्यातला गाऊन आवडला तर तो परत आपल्याकडेच येतो की आपल्याला हाफ फिटिंग करून द्या. परत तो खोलून तेवढा पूर्ण आपण त्याच्या मापावर करण्यापेक्षा जर बाजारात असे उपलब्ध पीस आहेत गाऊनचे, तर आपण ते घेऊनही डायरेक्टली शिवायला येऊ शकतो. आता हा आपण जी पेपर कटिंग आपण जशी तर तशी ड्रॉ करून घेतलं आहे बॅकचा पॅटर्न हा फ्रंटवर आपण तसाचा तसा ड्रॉ करून घेतला. आणि हे जे आपण पॅटर्न बनवले ते हे पहा, हे चुन्यांसाठी आपण पुढे ढकलणार म्हणजे सरकवायचं आहे थोडंसं असा, जेणेकरून आपल्याला मधोमध अशा ह्या चुन्या मिळणार आहेत. चुन्यांसाठी 4 ते 5 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचे आहे. आणि हा पार्ट जो वरच्या भागाला जॉईन करायचा आहे त्यासाठी आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. हे पहा, आपण जो चुन्यांचा पॅटर्न घेतला आहे चुन्यांसाठी, तो अर्धा इंचाने वाढवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला ही भाग जॉईन करायचा आहे ना तो चुन्यांच्या भागाला, त्यासाठीही आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि वरचाही पॅटर्न ह्याला जॉईंट होणार आणि ह्या भागाला म्हणजेच इथे आपल्या ह्या चुन्या आहेत. आता हा आणि हा भाग एकत्र येणार, त्यासाठी ह्या दोघांनाही अर्धा अर्धा इंच परत एकदा वाढवायचं आहे, जेणेकरून मधोमध आपली पायपिन फिरणार आहे म्हणजेच गोट फिरणार आहे. यासाठी आपण हे दोन्ही भाग कट करून घेतलेत. आता हे अर्धा अर्धा इंच जिथे आपण मार्किंग केलं आहे तिथे आपण हा कट करून घेऊ. हे पहा, व्यवस्थित असा फिनिशिंगसह आपला कटिंग होणार आहे गाऊन. हा पहा, आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे आणि इथेही अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे. जे गाऊनसाठी पॅच हे उपयोगी पडतात. एकदा कटिंग केलेला पॅच हा आपल्याला जर कस्टमरला तो पॅटर्न आवडला दुसऱ्याही, तर आपण त्याच्याही मापावर ठेवून तो कटिंग करू शकतो, वाढीव कमी जास्त करू शकतो. चेस्ट जास्त असेल तर फक्त काय शिलाई माया वाढणार आणि शोल्डर थोडासा वाढणार. आता आपण हा पुढे गळाही पंचकोनी दिलेला आहे, त्यानुसार आपण हा कट करून घेऊया. हे पहा, आपली कटिंग आता तयार आहे. मी तुम्हाला ती परत एकदा दाखवते. पहा लावून व्यवस्थित. हा मागील भाग आपण बाजूला करून ठेवूया. हे पहा, इथे आपल्या अशा ह्या चुन्या बसणार आहेत आणि जो आपला पॅटर्न आहे तो आपण आता दाखवते मी. हा बघा, आपण पेपर पॅटर्न दाखवला आहे. ह्या आपण एक्स्ट्रा भाग होता त्याच्या अशा चुन्या एकत्र करून ठेवायच्या आणि हा भाग चुन्यांचा झालेला आहे आपला. हा पुढचा भाग आपण याच्यावर असा ठेवायचा, म्हणजे स्टिच झाल्यावर कसा दिसेल गाऊन तो मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे अर्धा अर्धा इंच आपण भाग वाढवले ते एकमेकांवर ठेवायचे आणि ह्या चुन्या. हे पहा, झाला की नाही तयार. हा स्टिच झाला गाऊन तर खूपच सुंदर दिसणार आहे. हा पहा, किती छान असा गाऊन तयार होणार आहे आपला. इथे हा एक्स्ट्रा भाग घेतला आहे तो व्यवस्थित असा, आता आपण जे पॅटर्न कट केले ते एकत्र आतमध्ये टाकून व्यवस्थित अशी घडी घालून ठेवायचे, जेणेकरून कोणताही पार्ट इकडे तिकडे जाणार नाही.
आता हा आपण जे उरलेला कापड आहे मधोमध त्याचा 4 फोल्ड करून घेणार आहोत. छातीचा चौथा भाग आपला आणि त्याच्या बाही आपली इथे कट होणार आहे. छातीचा चौथा भागाच्या अधिक 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. यामध्ये हे पहा, आपला इकडे कापड कमी पडतोय तर आपण जॉईन करून घेणार आहोत. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बाही उंची 6 आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला आपण आणि आपण नेहमी बाही कट करतो त्याप्रमाणेच कट करून घ्यायचे. हे पहा, बाही कटिंगची लिंक दाखवलेलीच आहे, परंतु आपण इथे फक्त काय घेतलं आहे, ड्रेसला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, परंतु आता इथे शिलाईमाया आपण 2 इंच एक्स्ट्रा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. पण गाऊन थोडी लूज असल्यामुळे आपण एक्स्ट्रा 2 इंच घेणार आहोत, जेणेकरून तो पूर्ण भागाला आपली बाही बसली पाहिजे कोणतीही. आणि हे एक्स्ट्रा भाग जो पुरत नव्हता तो आपण असा एक्स्ट्रा लावून घेतला आहे आणि बाही व्यवस्थित बसवून घेतले. हे पहा, व्यवस्थित अशी ही स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आता आपण पुढील मुंड्याचा शेप देणार आहोत बाहीसाठीही. हा पहा, आपली बाहीही आता तयार आहे. स्टिच करताना ते एकत्र जॉईन करून घ्यायचे आणि हे पहा, पुढील, मागील आणि बाही